आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले माननीय श्री जी श्रीकांत सर, आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करते डॉक्टर हर्षवर्धन जगताप सर यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मंडळी. कम ऑन एव्हरीवन, सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शेवटपर्यंत. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर हर्षवर्धन आबासाहेब जगताप, अध्यक्ष माउंट व्हॅली टेक्नो स्कूल छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्याकरता मी स्टेजवर आमंत्रित करते माननीय श्री राकेश गांगुडे सर यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्वांच्या. यानंतर मी माननीय श्रीमती मीरा गलांडे मॅडम, अध्यक्षा सौ गंधारीबाई प्रतिष्ठान तथा अकॅडमिक डायरेक्टर माउंट व्हॅली टेक्नो स्कूल यांचं स्वागत करण्याकरता माननीय श्रीमती मुक्ता बोबडे मॅडम यांना स्टेजवर आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी मॅडमचं स्वागत करायचं आहे सर्वांनी. माननीय श्रीमती मीरा गलांडे मॅडम, अध्यक्षा सौ गंधारीबाई प्रतिष्ठान तथा अकॅडमिक डायरेक्टर माउंट व्हॅली टेक्नो स्कूल यांचं स्वागत करण्याकरता मी स्टेजवर आमंत्रित करते माननीय श्रीमती मुक्ता बोबडे मॅडम यांना. सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपापल्या जागेवर बसायचं आहे. धन्यवाद मॅडम. त्यानंतर माननीय श्री सतीश पंडित, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन चिकलठाणा यांचं स्वागत करण्याकरता मी स्टेजवर आमंत्रित करते माननीय श्री बाजीराव भोसे सर यांना. सर्वांच्या टाळ्यांचा आवाज हा सगळ्यांना आला पाहिजे. जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे की सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर. यानंतर माननीय श्री धनराज कांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्याकरता मी स्टेजवर आमंत्रित करते श्री कैलास वनारसे सरांना. धन्यवाद सर. त्यानंतर श्रीमती नीता सुनील गिरे, सरपंच ग्रामपंचायत बाळापूर छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्याकरता स्टेजवर आमंत्रित करते श्रीमती रेखा पाटील मॅडम यांना. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मॅडमचं स्वागत करणार आहोत. श्रीमती नीता सुनील गिरे मॅडम, सरपंच ग्रामपंचायत बाळापूर छत्रपती संभाजीनगर.
आलेल्या सर्व मंडळींच्या जोरदार टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. धन्यवाद मॅडम. यानंतर माननीय श्री मोहन नाना साळवे, माननीय नगरसेवक, राजनगर मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्याकरता स्टेजवर आमंत्रित करते श्री बाजीराव ठोसे सर यांना. धन्यवाद सर. यानंतर माननीय उपसरपंच बाळापूर श्री अर्जुन जोग सर यांचे स्वागत करण्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करते श्री मुस्तापुरे सर यांना मी स्टेजवर आमंत्रित करते. माननीय उपसरपंच बाळापूर श्री अर्जुन जोगे सर यांचं. धन्यवाद सर. यानंतर आदर्श शिक्षक श्री अंबादास खाडे सर यांचं स्वागत करण्याकरता स्टेजवर आमंत्रित करते श्री ठोसे सर यांना. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आजच्या मान्यवरांचे स्वागत करणार आहोत. यानंतर माननीय श्री सुनील भिदे, उपसंपादक दैनिक पुढारी यांचे स्वागत करण्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करते श्री राकेश गांगुर्डे सर यांना. यानंतर मी श्रीमती श्वेता गायकवाड मॅडम यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक करण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. सर, अध्यक्ष माउंट व्हॅली टेक्नो स्कूल, सर्व प्रमुख पाहुणे, इथे जमलेले प्रेक्षक, सर्व पालकवर्ग व विद्यार्थी ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने या कार्यक्रमात शोभा प्राप्त झाली आहे, त्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी में क्या है, ही ओळ आपण बऱ्याच वेळेला ऐकलेली आहे, परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर याच मुठींमध्ये आज आपल्या संपूर्ण उज्ज्वल भारताचे भविष्य सामावलेले आहे. आज शाळेमध्ये हातात पेन धरणारे हे कोवळे हात उद्या चालून भारताचा भरभक्कम व कणकर बाहू बनून भारताला संपूर्ण देशभरामध्ये, संपूर्ण जगभरामध्ये रिप्रेझेंट करणार आहेत. आणि अशा या विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमी कार्यरत असणारी आमची शिक्षण संस्था सहारा शिक्षण प्रसारक मंडळ, आमची शाळा माउंट व्हॅली टेक्नो स्कूल व आम्ही सर्व शिक्षक वृंद नेहमी कटिबद्ध आहोत. परिवर्तन हा निसर्गाचा बेसिक रूल आहे. चेंज इज द बेसिक पॉलिसी ऑफ द नेचर. आणि या उक्तीप्रमाणेच, या ओळीप्रमाणेच शाळेचा सुरुवातीपासूनचा प्रवास जर आपण सर्वांनी पाहिला तर यास मी चेंज न म्हणता इव्होल्युशन म्हणेल. कारण हा बदल केवळ शाळेमध्येच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण विकासामध्ये झालेला आहे आणि आपण सर्वजण या सगळ्यांचे साक्षीदार आहोत. इसवी सन 2010 स्थापन झालेली ज्ञानदान ही शाळा सुरुवातीला फक्त 2 ते 3 वर्ग खोल्यांमध्ये चालायची. भौतिक सुविधा नसताना देखील ज्ञानदानाचे, शाळेच्या नावाप्रमाणेच ज्ञानदानाचे कर्तव्य हे अगदी चोखपणे पार पाडले जाऊ शकते हे आमच्या शिक्षकांनी त्यावेळेला सिद्ध करून दाखवले. आणि त्याचा परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांची आमच्याप्रती असणारी ओढ आणि शाळेमध्ये असणारा ओघ हा वाढत गेला आणि त्यामुळे
शाळेसाठी वर्गखोल्या कमी पडू लागल्या. विद्यार्थी आणि त्यांचे हित हे नेहमी केंद्रस्थानी मानून कार्य करणारी आमची शाळा, आमची शिक्षण संस्था, संस्थेचे संस्थापक सचिव आदरणीय आबासाहेब जगताप साहेब व आमच्या मार्गदर्शिका श्रीमती मीरा गलांडे मॅडम यांनी अगदी क्षणाचाही विलंब न करता शाळेसाठी स्वतःची जागा, स्वतःची इमारत व भौतिक सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल आम्ही सर्वच खरंच खूप त्यांचे ऋणी आहोत. शाळेत झालेला हा बदल केवळ इमारत, भौतिक सुविधा, दगडविटा एवढाच मर्यादित नसून एक संपूर्ण परिपूर्ण विद्यार्थी कसा बनेल, आजच्या समाजासाठी आवश्यक असा विद्यार्थी कसा बनेल या दृष्टीने झालेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड ही खरंच किती आवश्यक आहे हे आपण सर्वांनीच अनुभवले. या अशा अनुभवांची आणि अनेक चढउतारांची शिदोरी सोबत घेऊन आम्ही सर्वजण कार्यरत आहोत आणि आज उदयाला आलेली, आज आपल्याला सर्वांना दिसत असलेली ही माउंट व्हॅली टेक्नो स्कूल याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये केवळ पुस्तकी ज्ञानावरती भर न देता एक समाजासाठी आवश्यक असा अधिकारी कसा बनेल, आजचे आपले उद्घाटक आदरणीय साहेब जी श्रीकांत साहेब यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी कसे बनतील याकडे आम्ही मेनली फोकस करतो. यासाठी पहिलीपासूनच आम्ही इयत्ता 1 ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांचे तास घेतो. तसेच त्यांच्यासाठी त्यांच्या मेंटल कॅपॅबिलिटीज इम्प्रूव्ह करण्यासाठी ॲबॅकससारखे तास घेतले जातात. शाळेच्या नावाप्रमाणेच ज्याप्रमाणे शाळा ही टेक्नो स्कूल आहे त्याप्रमाणेच टेक्नो स्टुडंट्स घडवण्यासाठी देखील कम्प्युटरचे रेग्युलर क्लासेस आम्ही घेतो. तसेच साऊंड माइंड इन साऊंड बॉडी या उक्तीप्रमाणे केवळ पुस्तक आणि पुस्तक एवढेच नव्हे तर मुलांच्या आरोग्यावरती लक्ष देण्यासाठी आम्ही वेगवेगळे हेल्थ क्लब्स आरोग्य कॅम्प्स ऑर्गनाईज करतो. तसेच त्यांच्यासाठी योगा, परेड, PT, ॲरोबिक्सचे वेगवेगळे क्लासेस आम्ही नेहमी रेग्युलर बेसिसवरती घेत असतो. विद्यार्थी घडवण्याचा हाती घेतलेला हा वसा, शिक्षक त्यासाठी घेत असलेले मेहनत आणि आमच्या संस्थेने त्यासाठी घेतलेली मेहनत याचे एक फळ, याची एक पोचपावती म्हणजे शैक्षणिक वर्ष 2023-24 वर्षी झालेले प्रवेश. आणि आपल्या सर्वांना कळवण्यात मला खूप आनंद होतो की या वर्षामध्ये आम्ही इयत्ता म्हणजे बालवर्ग नर्सरी ते इयत्ता 8वीपर्यंत जवळपास 400च्या पेक्षा जास्त ॲडमिशन्सचा आकडा क्रॉस केला. आणि खरं तर हे झालेले प्रवेश आमच्या सर्वांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त होते आणि ही खरंच खूप आनंदाची बाब आहे आमच्यासाठी. परंतु यामुळे आम्ही पालकांना दिलेलं एक आश्वासन ते म्हणजे तुकडे निर्माण करण्याचं. जागेच्या अभावी आम्ही 1-2 वर्गांच्या तुकड्या निर्माण करू शकलो नाहीत आणि त्याबद्दल मी खरंच या मंचावरून सर्व पालकवर्गाची क्षमा मागते. परंतु यावरती सोल्युशन म्हणून आम्ही आमच्या संस्थेला एक निवेदन सादर केलं जेणेकरून त्याच्यावरती तातडीने निर्णय घेऊन ते निवेदन मान्य करून 3ऱ्या मजल्याचं बांधकाम अगदी आत्ताच सुरू करण्यात आलेलं आहे. नव्हे ते 50% पूर्णही झालेलं आहे. तसेच शैक्षणिक आणखीन एक गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छिते की शैक्षणिक वर्ष 2025-26चे जे ॲडमिशन्स आहेत ते अगदी थोड्याच कालावधीमध्ये म्हणजे 15 फेब्रुवारी 2025पासून सुरू करण्यात येत आहेत. पालक सभेदरम्यान आणि इतर काही वेळी आम्ही एक गोष्ट अनुभवली ते म्हणजे जॉबमुळे काही वैयक्तिक अडचणींमुळे पालक वेळच्या वेळी शाळेमध्ये उपस्थित राहू शकत नाहीत किंवा शिक्षकांशी संपर्क साधू शकत नाहीत, त्यांच्या मुलांच्या प्रगतीबद्दल डिस्कशन करू शकत नाहीत. तर यावरती एक उपाय म्हणून आम्ही सर्वांनी ज्याप्रमाणे सरकारचा शासन आपल्या दारी हा प्रोजेक्ट आहे त्याच अंतर्गत त्याचप्रमाणे माउंट व्हॅली आपल्या दारी यानुसार आम्ही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या आधी सर्वांना आश्वासन देतो की नक्की तुमच्या घरापर्यंत येऊन जाऊ, तुमच्या बेसिक ज्या अडचणी आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू, जी ग्राउंड रियालिटी आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि या सर्वांमधून एक सुवर्णमध्य काढून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी फेवरेबल कंडिशन्स निर्माण करून देण्याचा प्रयत्न करू. तमस्सोमा ज्योतिर्गमय या उक्तीप्रमाणे अंधाराकडून जाणाऱ्या प्रकाशाकडे जाणाऱ्या या मार्गक्रमणात आणि तसेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आजच्या युवा शक्तीच्या जोरावरती भारतात जे महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहिलं त्या स्वप्नपूर्तीच्या रस्त्यामध्ये आम्ही सर्वजण शिक्षक, आमची संस्था तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी नेहमी कटिबद्ध असू असे आश्वासन मी आपणास देते. तसेच पालक
पालकांनी खरं तर ही जी काही अचिव्हमेंट आहे ही पालकांच्या सपोर्टशिवाय शक्य नाही. त्यामुळे आत्तापर्यंत पालकांनी जशी आम्हाला साथ दिली तशीच साथ ती हे आम्हाला इथून पुढेही देतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करते. आणि या सर्व गोष्टींमुळे सध्याच्याच परिस्थितीला आजूबाजूच्या परिसरामध्ये सेमी इंग्रजी माध्यमाची नंबर 1ची असणारी ही माउंट व्हॅली टेक्नो स्कूल येत्या काही वर्षांमध्ये संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये नंबर 1ची स्कूल असेल असे आश्वासन मी आपल्या सर्वांना देते व माझे प्रास्ताविक इथे थांबवते. इथे मला व्यक्त होण्याची आपण संधी दिली याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि यानंतर श्री मोरे सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपल्यासमोर प्रस्तावना व्हिडिओ सादर करावा. आज आपल्या शहरामध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री यांचं आगमन झालेलं आहे. त्यामुळे माननीय श्रीकांतजी सर यांच्या वेळेअभावी आपण कार्यक्रमामध्ये थोडे बदल करत आहोत. तर मी सरांना विनंती करते की सरांचा जीवन प्रवास आपण EV या ठिकाणी दाखवायचा आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात एकदा सरांसाठी. आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सहारा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माउंट व्हॅली टेक्नो स्कूल या शाळेचा या वार्षिक स्नेहमेळाव्यासाठी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व पालक आणि उपस्थित या ठिकाणी सर्व विद्यार्थी, विशेष करून जे पालक आहेत त्यांच्या मुलांचा नृत्य किंवा जे काही सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही पाहायला आलं असेल आणि प्रत्येक इथं असलेले पालक जे काही त्यांनी शिकलं आणि परंतु त्यांच्या मुलांना चांगला दर्जेदार शिक्षण द्यायचं जे ते करू शकले नाही त्यांच्या मुलामध्ये त्यांचं स्वप्न बघणारे इथं मोठ्या प्रमाणावर पालक असतील. कारण तुम्ही ह्या अनुदानित शाळामध्ये तुमच्या मुलांना पाठवणे त्याच्यातून एक मला समजते की आपण कोणते परिस्थितीचा परिवार आहेत. परंतु प्रत्येक मध्यमवर्गीय किंवा गरीब परिवाराला लॉटरी आपल्याला जर आपल्या आयुष्य असेच आहे परंतु आपल्या पुढचं आयुष्य किंवा आपल्या मुलांचा एक चांगला भवितव्य कशा पद्धतीने निर्माण करेल ते कुठल्या लॉटरी तरी तुम्हाला लागणार नाही. एखादा लॉटरी लागली 1 करोड रुपयाची लागेल किंवा 10 करोड रुपयाची लागेल परंतु ते पैसे कधी संपतील तुम्हाला माहितीच नाही पडणार. परंतु आपल्या मुलांना संपत्ती देण्याऐवजी आपल्या मुलांनाच एक संपत्ती करायचा आणि तो एकाच गोष्टीमधून होऊ शकतो ते शिक्षणातून. आज मी या ठिकाणी मुख्य पाहुणे किंवा या कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून मूळ कर्नाटकचे असलेला एक शेतकरीचा मुलगा आज तुमच्या शाळेचा मुख्य अतिथी म्हणून किंवा या शहराचा आयुक्त म्हणून याच्यासाठी येऊ शकलो. कारण मी किंवा माझे पालक शिक्षणावर त्यांची इन्व्हेस्टमेंट केली आणि आम्ही शिक्षणाच्या जोरावर तुमच्या समोर या शहराचा आयुक्त म्हणून काम करतो. त्यामुळे आणि आपल्या मुलांना आपण कशा पद्धतीने चांगलं शिक्षण देऊ शकतो आणि त्याला तुम्ही कितीही कष्ट करा परंतु मुलांच्या शिक्षणामध्ये कधीही हायगाय करू नका, कधीही कॉम्प्रोमाइज करू नका. आणि तसेच आज आपण अनुदानित शाळामध्ये शिक्षक म्हणून ज्या वेळेला आपण शिकवतो आपण आपल्या मुलांमध्ये प्रत्येक विविध प्रकारचे मुलं येत असतात. हा शिक्षक हा नोकरी किती चांगली आहे. प्रत्येक वेळा तुम्हाला नवीन नवीन चेहरे दिसणार, नवीन नवीन स्वप्न, मोठे स्वप्न बघणारे मुलं तुम्हाला दिसतात आणि कुठलाही मुलांना तुम्ही कमी लेखू नका. आणि बरेच तुमच्या मुलं उद्या जाऊन एखादा IAS अधिकारी होतील, IPS अधिकारी होतील किंवा मोठं सायंटिस्ट होतील, डॉक्टर होतील. त्यावेळेला नक्कीच आई बाबांच्या नंतर एक शिक्षकांनाच खूप जास्त आठवणी ठेवणार आहेत. आणि तुम्ही कुठलाही पूजामध्ये जरी बसलं
मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असे ज्यावेळेला आचार्य देवो भव म्हणणार त्यावेळेला तू त्याचा ज्यावेळेला कुठल्याही पूजेला बसल्यानंतर तुम्ही तुमच्या सर्वांना स्मरण करा. ज्यावेळेला स्मरण करत असताना आई वडिलांच्या सोबतच माझे काही शिक्षक माझ्या डोळ्यासमोर येतात आणि मी त्यांना नमन करतो. त्यामुळे प्रत्येक शिक्षकांनी आपल्या मुलांच्याकडे असे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. कधी मुलगा नॉटी असू शकतो परंतु त्याला कमी लेखायची नाही. त्याच्यामध्ये विविध प्रकारची गुणं लपलेले असतात. त्याला ओळखून कदाचित जे आई बाबा करू शकत नाही ते एक शिक्षक करू शकतात. आई बाबा ते इमोशनलमध्ये असतात. कधी कधी मुलं आई बाबांचं ऐकत नाही परंतु शिक्षकांच्या 100% ते ऐकतात आणि तेवढं तुम्ही त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन आहेत. तुम्ही कसे राहता, कसे वागता, कसे येता ते सर्व मुलं वॉच करत असतात, लहान मुलांपासून मोठेपर्यंत. आणि तुम्ही कसे शिकवता. आजकाल मुलं तरी अजून जास्त हुशार झालं. तुम्ही शिकवल्यानंतर मोबाईलमध्ये बघणारा किंवा बाहेर ट्यूशनला जाणारा. त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळा तुम्ही स्वतःला अपग्रेड करत पण राहायला पाहिजे. आणि विशेष करून पालकांना असे वाटतं की आपण आपल्या मुलांना शाळेमध्ये टाकलं, आपली जबाबदारी संपली. तसं नाही आहे. प्रत्येक वेळा तुमच्या पेरेंट्स टीचर मीटिंगमध्ये आई बाबा त्या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे. कदाचित एखाद्या वेळा शक्य नसतील त्या शिक्षकांची तुमच्या वेळ घेऊन तुम्ही त्या शिक्षकांना भेटलं पाहिजे. मुलगा किंवा मुलगी तुमचे कसे शिकतायत आणि आम्ही फीज भरतो किंवा आम्ही शाळेमध्ये टाकला आता तुमच्या जिम्मेदारी आहे. तसं नाही आहे. तुम्ही शाळेतून मुलगा आल्यानंतर किंवा मुलगी आल्यानंतर की तुम्ही त्याचा पाठ घ्यायची, काय शिकवलं, काय नाही शिकवलं, काय कमतरता आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करायचे आहेत. आणि आईबाबांचा रोल कधी स्ट्रिक्ट असतो आणि काही काळानंतर तुम्ही मित्रासारखा त्यांचा चांगला मित्र, बेस्ट फ्रेंड तुम्ही असायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यासोबत घडणारे सर्व वाईट चांगल्या गोष्टी तुझ्यासोबत शेअर करता आलं पाहिजे. कारण नुसतं आपण शाळेमध्ये टाकलं तर शाळेची जिम्मेदारी आहे, शाळांच्या शिकवण्याची जिम्मेदारी आहे, परंतु आयुष्य घडवण्याचा जिम्मेदारी ते आई बाबांचे आहेत. आणि तुम्ही चांगल्या शाळेमध्ये शिकतोय परंतु घरात आल्यानंतर तुम्ही तुमची वागणूक कशा पद्धतीने असणार आहे. तुम्ही तुमच्या ज्या मुलांचा आई वडील आहे तुम्ही त्या मुलाचा आजी आजोबासोबत तुम्ही सोबत ठेवलं आहे का, किंवा तुम्ही तुमच्या भाऊ बहिणीसोबत कसे वागतायत हे मुलं वॉच करतायत. जर आज तुझ्या आई वडिलांना जर सोबत नाही ठेवला, कदाचित तुझ्या नोकरीचं कारण असेल तर लांब राहिलेलं ठीक आहे, परंतु जवळ असूनसुद्धा तू तुझ्या घरात ठेवत नाही, तुम्ही मग ह्या मुलांना किती शिकवा, किती संस्कार द्या, मग उद्या ते मोठे झाल्यावर पहिलं तुलाच लात मारून बाहेर काढतील. कारण जसा तू आज तुझ्या आई वडिलांना बाहेर काढलेत, आज तू जसा तुझ्या बाबांसोबत वागणार आहेत, हे काकांना तुम्ही भेटू द्यायचं नाही. कधी कधी आपण आपल्या आजी आजोबा किंवा नाना नानींना मुलांना भेटू पण देत नाही. असे पण परिवार मी खूप पाहिलेले आहेत. त्याचा कौटुंबिक तुमचं काही असेल परंतु मुलं ते ना बोलता ना ऐकता ते बघतच राहणार. ज्या वेळा मोठं झाल्यानंतर एखाद्या वेळा तुला हा प्रश्न पडतो, आज माझा मुलगा मुलगी मोठं डॉक्टर झाला, अधिकारी झाला, मला सोबत का ठेवत नाही, हे कदाचित तुम्हाला त्यावेळा ते उत्तर कळेल. त्यामुळे तुमची प्रत्येक बिहेवियर ते फार महत्त्वाची असतं. तू तुझ्या बहिणीशी कसे वागतोय, तुम्ही तुमच्या भावाशी कसे वागतोय, ते उद्या जाऊन तुमच्या मुलंसुद्धा तसेच वागणूक देणार आहेत. तुम्ही किती खेळीमेळी वातावरणात राहणार आहे, कारण संस्कार हा फक्त शाळाच नव्हे, हे परिवार घडत असतो. आणि अख्खा तुम्ही कसे भेदभाव करतायत हे मुलांना सर्व कळत असतो. त्यामुळे मुलांना एक रोल मॉडेल जे आहे, हे 3 लोक आहेत, ते फार महत्त्वाची, आई वडील आणि शिक्षक. त्यामुळे आज या स्नेहमेळाव्यातून मला एवढंच सांगायचे आहे की तुमच्या प्रत्येक गोष्टी आपल्या मुलं वॉच करत असतात. त्यामुळे तुम्ही तुमचे जे काही वागणूक आहे ते फार जबाबदारीने वागा.
आणि शिक्षकांनीसुद्धा की तुमच्या आचार विचार कसे असेल, परंतु तुम्ही ज्या वेळेला मुलांना शिकवणार की मुलांना शिकवत असताना कोणाशी, हा कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा पंथाचा, ह्यापेक्षा मुलांना मुलासारखं बघावा. कारण एक लहान मुलं असतात त्याला काही माहिती नाही आज जातीपातीचा, परंतु ते मोठा होता होता समाजामध्ये घडणारा आपल्या आचार विचार जसं होतो तसं पुढे होऊन तसेच ते मग त्याच्या चुकीच्या दिशेने ते जातो. परंतु भारत तसं नाही आहे. इंडिया इज अ डायव्हर्स कंट्री विथ मल्टिपल रिलिजन्स, मल्टिपल कास्ट. आज तुला वाटत असेल इथं मी मोठ्या जातीचा व्यक्ती आहे, मी इकडे मेजॉरिटी आहे, मग उद्या जाऊन तू आज अमेरिकेत गेला तुला म्हणेल हे इंडियन आहे, हे ब्राऊन आहे, तू गेट आउट. आणि दुसऱ्या देशामध्ये तुम्ही मेजॉरिटी नाही आहे, दुसऱ्या राज्यामध्ये तुम्ही मेजॉरिटी नाही आहे. सो यू हॅव टू ह्युमन व्हॅल्यूज मॉरल्स. ह्या टेक्नो व्हॅली स्कूल जे आहे, तुम्ही माउंट व्हॅली टेक्नो स्कूल काय ठेवलं मला माहिती नाही, परंतु तुम्ही शिकवत असताना मॉरल्स आणि व्हॅल्यूजला ते जास्त करा. आणि एखादा मुलगा मोठा डॉक्टर झाला किंवा नाही इंजिनियर झाला किंवा नाही अधिकारी झाला चालेल, परंतु एक चांगला मुलगा, एक चांगला भाऊ, एक चांगला बहीण आणि एक चांगला समाजाचा नागरिक जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत शाळा, शिक्षक, आई वडील म्हणून आपण सर्व नापास होणार आहेत. या सर्व गोष्टी जाणीव ठेवावी एवढंच मी या ठिकाणी सांगतो. परत एकदा उशीर झाला मला येण्यामध्ये, त्याबद्दल मी क्षमस्वी मागतो आणि परत एकदा सर्व लोकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आजचा या स्नेह मेळावा उद्घाटन झाला असे रितसर घोषणा करून माझ्या 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सर, आमच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, जर तुमची परवानगी असेल तर आम्ही विचारू शकतो? ओके ओके, थँक्यू सो मच सर. तर मी विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी तुमचे जे क्वेश्चन्स आहेत तुमच्या लाईफसाठी, तुमच्या फ्युचरसाठी तुम्ही सरांना विचारू शकता एक एक करून. ऑल युअर्स. बाकी जमलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी शांतता ठेवायची आहे. नमस्कार सर, माझे नाव श्रावणी ज्ञानेश्वर ढाकणे. मी इयत्ता 6वी शिकते. तुमच्याबद्दल ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर मलाही तुमच्यासारखे मोठे अधिकारी व्हावेसे वाटते. तुम्हाला तसेच तुमचे प्रेरणा देणारे कोण आहेत? कोणापासून मिळाली प्रेरणा? कोणापासून मिळाली ह्यापेक्षा ज्यावेळा समाजामध्ये जे खूप वाईट घटना किंवा वाईट गोष्टी घडत असतात त्यासाठी आपण भग्याच्या भूमिकामध्ये राहण्यापेक्षा त्याला त्या प्रॉब्लेमला कसे सोल्युशनमध्ये आपण का भाग घेऊ शकत नाही. ज्यावेळेला एखादा समस्या आहे, जसं तुम्ही जिथं राहतायत तिथं पाणीच्या समस्या असेल किंवा रस्त्याचा समस्या असेल, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण फक्त त्याला शोषून घेतो, परंतु त्याला चांगलं काम करण्यासाठी शासनात जावं लागतो. शासनामध्ये जाण्यासाठी 3 महत्त्वाचे घटक आहे. एक राजकारणी आहेत, एक ज्युडिशरी आहे आणि तिसरं आहेत एक्झिक्युटिव्ह. आणि मला जे सोपं पडलं आणि माझ्या स्वतःचा ताकदीवर मी जे होऊ शकतो ते शिक्षणातून होऊ शकतो. आणि शिक्षणातून होणारे सर्वात मोठं शासकीय हुद्दा कोणती आहे? ज्यावेळेला हा पाहणी केल्यानंतर हे IAS परीक्षा जे UPSC घेते त्या परीक्षा मला कळाला आणि त्या परीक्षा पास होण्यासाठी मी मेहनत घेतली. आणि मेहनत घेत असताना स्वामी विवेकानंद जे आहेत ते मला प्रेरणास्थान आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शिक्षण हे खरोखर वाघिणीचं दूध आहे, जो ते पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे अगदी बरोबर आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. हॅलो सर, माझे नाव कृष्णा नाडेकर आहे. तुम्ही मुळात कर्नाटकचे आहात, पण तुम्हाला एवढी चांगली मराठी येत आहे. हा कृष्णा, काय असतं ज्यावेळेला आपण परीक्षा देतो, आता मी मूळ कानडी आहे, म्हणजे मी कन्नड बोलतो, माझी आई तेलुगू आहे आणि माझी
सर्वात जास्त मित्र तामिळनाडूतले आहेत, तमिळ येते. आणि तसेच माझी बायको जे आहे ते हिंदी आहेत, UPची आहे आणि ते हिंदी येते. आणि आपल्याला शिक्षण इंग्लिश मिडियममध्ये घेतलं, इंग्लिश येते. परंतु ज्यावेळेला नोकरी करण्यासाठी जिथं जायचे आहे तिथला भाषा बोलावंच लागणार असे राज ठाकरे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं. आणि तसेच UPSCच्या ज्या परीक्षामध्ये जिथं राज्याला जायचे असतात, ज्या राज्य तुम्ही निवडतायत त्या राज्याचा भाषा शिकवाच लागणार आहेत. जर मी मराठी चांगलं बोलत नाही, लिहत नाही, ऐकत नाही, मला तुमच्या शहराचा कमिशनर बनूच शकत नाही. मला तर परत वापस पाठवणार, परीक्षा पास होऊनच यावा लागतो. आणि त्यामुळे तुम्ही पण ज्यावेळेला IAS अधिकारी व्हाल आणि जर तू आज मराठी एवढं छान बोलतो, सुंदर बोलतो, उद्या जर तू तामिळनाडूमध्ये गेल्यानंतर कृष्णा गाडेकर तमिळनाडूमध्ये जाऊन नल्ला इरकिंगा, एपडी इरकिंगा, एन्न पंड्रा हे तुम्ही सर्व बोलणार तिथं. पण उद्या तुला पण ज्यावेळेला तमिळनाडूमध्ये गेलं तर तुला तमिळ बोलावं लागेल. आणखीन कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकतात. सर, माझे नाव प्रथम संदीप महारगुडे. मला क्रिकेट खूप आवडते. सर, तुमच्याबद्दल आणखी एक गोष्ट ऐकली आहे की MS धोनी हे तुमचे बॅचमेट होते, हे खरे आहे का? हो, मी आणि MS जे आहे 2000मध्ये ज्यावेळेला रेल्वेची कलेक्टरची नोकरी सुरू केली आणि त्याला लगेच 2001मध्ये तो रेल्वेतलं तिकीट कलेक्टर नोकरी सोडून तो क्रिकेट खेळायला लागला. परंतु त्यावेळेला मी वयाचा 15वा वय होतो, तो 17वा वय होता त्याचा. परंतु हळूहळू ज्यावेळेला तो क्रिकेटमध्ये मोठा होत गेला, मला तर एवढं छान क्रिकेट येत नाही, परंतु एवढं तरी नक्कीच आहे मी पण छकडी मारू शकतो. परंतु मोठे मोठे लोकांसोबत नाही, तुझ्यासोबत किंवा असे आमच्या सरकारी कर्मचारी वगैरे सोबत आम्ही छकडी मारणार. परंतु ते तिथं मोठा होत असताना मलासुद्धा त्याच्यासारखं किंवा माझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये मोठा व्हायचं असे आम्ही ठरवलं. जसा तो क्रिकेटचा 2007मध्ये T20 वर्ल्ड कप जिंकला, मला त्यावेळेला वाटलं की मला पण काहीतरी व्हायचं. आणि मी नोकरीमध्ये सर्वात मोठी जे सरकारी नोकरी कोणती असते ते IAS असते आणि ते IAS परीक्षा पास व्हायचं ठरवला. आणि 2007मध्ये T20 वर्ल्ड कप जिंकला, तो वेळा मी तिकीट कलेक्टर होतो. 2011मध्ये ज्यावेळेला वर्ल्ड कप मुंबईमध्ये जिंकला त्यावेळेला मी डिस्ट्रिक्ट कलेक्टर होतो. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जर आणखी काही प्रश्न विचारायचे असतील मुलांना तर ते विचारू शकतात. नमस्कार सर, माझे नाव आरती देविदास जोग. माझा असा प्रश्न आहे की तुमच्या जीवनात असा कोणता प्रसंग घडला की तुम्हाला IAS ऑफिसर बनावेसे वाटले आणि याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? आयुषी ना काय? आरती असे ज्यावेळेला आपण मध्यमवर्गीय किंवा गरीब परिवारात ज्यावेळेला असतो, बरेच असे मोठे मोठे लोक आहे, त्याला वाटत असतं की हे सर्व किडे मकोडे लोक आहे. मोठे मोठे लोकांना ज्यांना त्यांचा पदाचा माज असतो किंवा एका वेळा मी तिकीट कलेक्टर म्हणून काम करत असताना एका पदाधिकारी, एका खासदारांची कार्यकर्ता आणि त्यांनी हुल्लडबाजी करून आपली अवकात काढली होती की तू आफ्टर ऑल तिकीट कलेक्टर आहे, तू काय डिस्ट्रिक्ट कलेक्टर नाही आहे, तू अवकातीत राहा असे ज्यावेळेला म्हटलं, मग आपण विचार केला की तिकीट कलेक्टरचं ऐकत नाही, डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं ऐकतो. तो म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर होण्यासाठी काय काय असे करायची आहे ते मग ते ठरवलं. त्याच्यासाठी UPSCमध्ये CSC एक्झाम हा असतो आणि ते पास झाल्यावर IAS होतात आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट कलेक्टर होणार. आणि मग ज्यावेळेला डिस्ट्रिक्ट कलेक्टर झाला मग कोणी अवकात काढली नाही. परंतु ज्यावेळेला असे प्रसंग घडतात त्यावेळेला लोक आपल्याला टिंगल उडवत असतात. टिंगल उडवत असताना ते त्याचं काम करत असतो, परंतु कोणीही आपल्यावर टिंगल उडवल्यावर त्याला पॉझिटिव्हमध्ये कसे रूपांतरण करून आपल्या त्या प्रेरणा घ्यायचं. उदाहरण, तुझ्याकडे कोणी दगड मारत गेलं, ते दगड गोळा करून घर बनवायचं. ते दगडाला विटा मारल्या, मग
ते विटं किंवा दगड नाही, एकतरी तू मरणार किंवा ते मरणार. तुला मारणारे दगडातून घर बनवणे ते शिकली पाहिजे, एवढंच मला म्हणणं आहे. क्या बात आहे. नेक्स्ट क्वेश्चन जर कोणाला विचारायचा असेल तर तेही विचारू शकतात. नमस्कार सर, माझे नाव समृद्धी अतुल फुले. आज आम्ही समोरच्या वाटचालीसाठी मंथन परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा इत्यादी परीक्षा देत आहोत. आम्ही या परीक्षेचा अभ्यास करत आहोत. तुम्ही सुद्धा विद्यार्थी असताना हा अभ्यास केलेला आहे का? मी आंध्रामध्ये शिकलो त्यावेळेला हा मंथन परीक्षा वगैरे त्यावेळेला काही नव्हतं. परंतु मी 5वीत असताना नवोदयसाठी मी तयारी केली होती, परंतु नवोदयचं एक्झाम पास त्यावेळेला होऊ शकलं नाही. आणि परंतु पुढे जाऊन जवाहर नवोदय विद्यालयाचा एका जिल्ह्याचे अध्यक्ष जे असतो ते जिल्हाधिकारी असतो, आणि जवाहर नवोदय विद्यालयामध्ये मी जाऊ शकलं नाही. परंतु त्यावेळेला छोटे छोटे परीक्षा तो देत राहिला पाहिजे, ज्याच्यातून आपल्याला स्ट्रेस किंवा ते स्ट्रेस दूर होतो आणि कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट आपल्याला निर्माण होतो. परंतु एखाद्या वेळा नापास झाला तर खचायचं नाही, आणि का नापास झालो, कुठे आपण कमी पडलो, आणि त्या कमी पडलेल्या गोष्टीतून आपल्याला परत उभारी कसे घ्यायचं ह्याकडे आपले लक्ष द्यायचं. आणि या सर्व लक्ष देत असताना शिक्षकांचं मार्गदर्शन आणि आईवडिलांची त्यामध्ये मार्गदर्शन आणि मित्रासोबत एक टीमवर्क म्हणून काम करणे, हे ज्या गोष्टी ज्या मित्राला चांगलं येते त्याच्याकडून शिकणे, तो किंवा तुला जे चांगलं येते तुझ्या मित्राला शिकवत राहणे, हे गुण तुझ्याकडे आत्तापासूनच राहिलं, पुढे जाऊन ज्यावेळेला मोठी परीक्षामध्ये तुला फार सोपा पडेल. ठीक आहे सर, थँक्यू. आणि सर एक क्वेश्चन राहिला की आम्ही जे करतोय म्हणजे ह्या परीक्षा देतोय, मंथन, स्कॉलरशिप इत्यादी ह्या ज्या परीक्षा देतोय ह्याचा अभ्यास करतोय, हे बरोबरच आहे ना? बरोबर, अगदी बरोबर, 100%. ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू समृद्धी. थँक्यू सो मच. आणखीन काही प्रश्न असतील नक्की विचारू शकतात. नमस्कार सर, मेरा नाम प्रिया कुमारी ठाकुर है. मैं 9वीं कक्षा में पढ़ती हूँ. मेरा एक सवाल है कि मैंने ऐसा सुना है कि आप छत्रपति संभाजी नगर रेलवे में कुछ समय के लिए टीसी का काम करते थे, और फिर आज की डेट में आप इसी शहर के आयुक्त हैं. तो आप इसे कैसे देखते हैं, इसके बारे में कुछ बताइए. कैसे देखते हैं मतलब? आज कहाँ से हैं प्रिया आप? मैं बिहार से हूँ. बिहार में कहाँ पड़ता है आपका गांव? मुजफ्फरपुर में पड़ता है. आज यहाँ पे तुम्हारे पापा मम्मी के कुछ काम काज के वजह से तुम यहाँ पे आए होंगे. कल के दिन अगर आप भी IAS बन के फिर मुजफ्फरपुर के कलेक्टर बन के जाओगे तो कैसा रहेगा? बहुत अच्छा. हाँ, बहुत बढ़िया रहेगा. वैसे ही मुझे भी बहुत बढ़िया लगता है, क्योंकि जब मैं तैयारी कर रहा था कोई भरोसा नहीं कर रहा था. तू कहाँ से बनेगा? तुम इतना कभी कॉलेज भी नहीं गया, छोटा नौकरी कर रहे हो, कैसे क्या तुम बन सकते हो? जब लोगों ने ऐसा टिंगल उड़ाया था, जब आज मैं IAS बन गया तो वही लोग जो मेरे साथ टिकट कलेक्टर या बुकिंग क्लर्क वगैरह जो काम कर रहे हैं, तो उनको बहुत गर्व महसूस होता है. मुझे भी गर्व महसूस होता है जब वो उनके बच्चों को लेके आके मिलाते मुझे कि यही भैया जो है हमारे साथ ये हमारे भैया है और हम इनके साथ कामकाज करते थे, लेकिन हम बड़ा सपना देख नहीं पाए. ये देखे और ये पास हो गए, और पास भी हो तो उसी शहर में कमिश्नर बने, तो एक अलग फीलिंग होती है. अभी पहले टिकट लेना नहीं पड़ता था क्योंकि रेलवे में काम करते थे. अभी रेलवे छोड़ दिया तो अभी टिकट खरीदना पड़ता है रेलवे में जाने के लिए. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्वांच्या. आणखीन एखादा प्रश्न असेल तर नक्की विचारू शकतात विद्यार्थी. एनी क्वेश्चन्स? अगर और क्वेश्चन पूछते रहेंगे तो तुम्हारा ये काला चश्मा, तानाजी मालुसरे वो डांस भूल जाएंगे बच्चे. थँक्यू सो मच सर. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू सर, तुम्ही तुमच्या रेग्युलर स्केड्यूलमधून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली. उपस्थित राहिला तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. एकदा जोरदार सरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. माउंट व्हॅली टेक्नो स्कूलचा प्रेम सांभाळत, जिव्हाळा सांभाळत सरांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. सरांचे मनपूर्वक सहर्ष आभार आहे.
सहारा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक सचिव माननीय श्री आबासाहेब जगताप साहेब यांनी 15 वर्षांपूर्वी लावलेल्या ज्ञानदान विद्या मंदिर या ज्ञानरूपी रोपट्याचे आज एका विशाल ज्ञानवृक्षामध्ये रूपांतर होऊन त्याचा विस्तार उत्तरोत्तर वाढतच आहे व यापुढे वाढतच राहणार आहे. आता बदलत्या काळाला, संगणकीकृत शिक्षणाला व शासनाच्या न्यू एज्युकेशन पॉलिसी व CBSE पॅटर्न जो सन 2025 ते 26 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी शाळांना लागू होत आहे, त्याला सामोरे जाण्यासाठी मागील वर्षी आमच्या शाळेत संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मीरा गलांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आमूलाग्र बदल घडवण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी शाळेच्या नावात बदल करून ज्ञानदान विद्या मंदिर ऐवजी माउंट व्हॅली टेक्नो स्कूल करण्यात आले आहे. तसेच शाळेत नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG इयत्ता 1ली ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तसेच आपल्या परिसरातील पालकांची 2 वर्षांपासून इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करावेत ही मागणी होती, ती सुद्धा आपली मागणी पूर्ण करत आहोत. येत्या काळात आपली शाळा नर्सरी ते 12वी सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यम CBSE पॅटर्नमध्ये सुरू करण्यात आली आहे. त्या दृष्टीने आपण अनेक अभ्यासक्रम व उपक्रम लागू करण्यात आले आहेत व त्यासंबंधी या चलचित्राच्या माध्यमातून दाखवत आहोत. देखो इन्हें ये है ओस की बूंदें, पत्तों की गोद में आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती हंस दे फिसल कर, खो न जाए ये तारे ज़मीं पर. ये तो है सर्दी में धूप की किरणें, उतरे जो आंगन को सुनहरा सा करने, मन के अंधेरों को रोशन सा कर दे, ठिठुरती हथेली की रंगत बदल दे, खो न जाए ये तारे ज़मीं पर. जैसे आँखों की डिबिया में निंदिया, और निंदिया में मीठा सा सपना, और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई. जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों की क्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई. ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की लहर है, खो न जाए ये तारे ज़मीं पर.
देखो रातों के सीने पे ये तो झिलमिल किसी लौ से उगे हैं। ये तो अंबिया की खुशबू है बागों से बह चले। जैसे कांच में चूड़ी के टुकड़े, जैसे खिले खिले फूलों के मुखड़े, जैसे बंसी कोई बजाए पेड़ों के तले। ये तो झोंके हैं पवन के, है ये घुंघरू जीवन के। ये तो सुर है चमन के, खो न जाए तारे जमीन पर। मोहल्ले की रौनक गलियां है जैसे, खिलने की जिद पर कलियां है जैसे। मुट्ठी में मौसम की जैसे हवाएं, ये है बुजुर्गों के दिल की दुआएं। खो न जाए ये तारे ज़मीं पर। कभी बातें जैसे दादी नानी, कभी चलके जैसे मम्मम पानी, कभी बन जाए बोले सवालों की झड़ी। सन्नाटे में हंसी के जैसे, सूखे होठों पे खुशी के जैसे। ये तो नूर है बरसे कर तेरी किस्मत वो बड़ी। जैसे झील में लहराए चंदा, जैसे भीड़ में अपने कदम, जैसे मन मौजे नदियाँ जैसे बैठे बैठे मीठी सी छपकी, जैसे प्यार की धीमी सी धड़कन, जैसे कानों में सरगम हरदम बजती रहे। खो न जाए, 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 खो न जाए। ये तो है सर्दी में धूप की किरणें, उतरे जो आंगन को सुनहरा सा करने। मन के अंधेरों को रोशन सा कर दे, ठिठुरती हथेली की रंगत बदल दे। खो न जाए ये तारे ज़मीं पर। अशा प्रकारे आमची शाळा आता येत्या काळात मध्यमवर्गीय पालकाच्या पाल्याने पाहिलेली IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर होण्याची स्वप्न आम्ही पूर्ण करण्याचा विश्वास देतो व आमच्या मार्गदर्शिका श्रीमती मीरा गलांडे मॅडम आमच्या शिक्षकांना नेहमीच सांगतात, अधिकाऱ्यांची मुले अधिकारी होतीलच, परंतु आपल्या परिसरातील पालकांची मुले अधिकारी बनवताना तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला तरी चालेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रम व कार्यक्रम, शैक्षणिक पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम राबवत असताना शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होते व केव्हा संपते हे समजतही नाही. सतत गुंतलेले वेळापत्रक असते, शैक्षणिक वर्गात साचलेपणा नसतो. आपण पाहिल्याप्रमाणे अतिशय महागड्या शाळेच्या तुलनेत सामोरे जाण्यासाठी
आमची शाळा तयार आहे व पालकांचे मनापासून धन्यवाद मानावेसे वाटते की आमच्यावर विश्वास ठेवत मागील वर्षी प्रत्येक वर्गातील 100% प्रवेशाचा कोटा पूर्ण केला होता. त्यामुळे यावर्षी फक्त नर्सरी व इयत्ता पहिली या वर्गात नवीन प्रवेश देणे शक्य होईल. आम्हीही आपल्या सर्वांच्या इच्छेचा आदर करत शाळेतील वर्गखोल्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व प्रवेश प्रक्रिया 15 फेब्रुवारी 2025 पासून सुरू करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी शाळेची वेबसाईट www.mountvalleytechnoschool.in यावर भेट देऊ शकता. शाळेची ही उन्नती अशीच उन्नत होत राहो व यापुढील काळात पालकांच्या मान्यवरांच्या सहकार्याने आमची शाळा नव्या उमेदीने प्रगतीचे उत्तुंग शिखर गाठून हा ज्ञानवृक्ष अखंड छाया देत राहील असा विश्वास आम्ही तुम्हाला देतो. मागतो मी आपल्याला फक्त 30 सेकंद बोलणार आहे. माझ्या पत्नी नीता सुनील गिरे यांनी नुकताच बाळापूरच्या ग्रामपंचायतीचा सरपंच पदाचा चार्ज घेतला आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आत्ता जो शाळेने व्हिडिओ दाखवला त्यामध्ये सरांचा प्रशासकीय कसं आहे हे सर्वांनी दाखवलं. पण सगळ्यात महत्त्वाचं सर खूप चांगले क्रिकेटपटू आहेत, खेळाडू आहेत हे मला सांगायचं होतं. आणि आपल्या शहरामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली एक इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम होणार आहे हे मला सांगायचं होतं. आणि लवकरच आपण जे स्टेडियमवर टी व्हीवर जे क्रिकेट बघतो हे आपण औरंगाबादमध्ये बघणार आहे हे मला इथं सांगायचं होतं. त्यामुळे मी माईकचा ताबा घेतला त्याबद्दल मी सॉरी मागतो सर आणि आपले खूप खूप धन्यवाद मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि अजून एक घोषणा करायची सर, मी सरपंचाच्या वतीने या शाळेला क्रिकेट किट भेट देतो आहे. आपलं जे क्रिकेट प्रेम आहे हे बघून मी क्रिकेट किट भेट देतो आहे याबद्दल मी जाहीर करतो आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. पुन्हा एकदा जी श्रीकांत सर यांना खूप खूप आभार. त्यांनी त्यांचा डेली स्केड्यूलमधून वेळात वेळ काढून माउंट व्हॅली टेक्नो स्कूलचा जिव्हाळा सांभाळत या ठिकाणी उपस्थिती लावली. सर तुमचे मनपूर्वक आभार सर्वांमध्ये. याच एनर्जीमध्ये आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात काही वेळातच या ठिकाणी करणार आहोत. कुछ ही समय में हम आज की शाम का आगाज यहाँ पे करने वाले हैं. जोरदार ताळ्या झाल्या पाहिजेत मंडळी. थँक्यू सो मच एव्हरीवन. असो गंधारीबाई प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर यांना मी विनंती करते की मॅडम त्यांनी थोडंसं मार्गदर्शन मुलांना करावं. तर स्वागत करायचं आहे माननीय श्रीमती मीरा गलांडे मॅडम यांचं. आज सहारा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित माउंट व्हॅली टेक्नो स्कूलचं स्नेहसंमेलन आहे आणि त्याचं उद्घाटन आत्ताच उद्घाटक माननीय श्री जी श्रीकांत सर यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि आत्ताच या कार्यक्रमासाठी मंचावर जे जे उपस्थित होते ते सर्वच जण आणि सहारा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच माउंट व्हॅली टेक्नो स्कूलचे मुख्याध्यापक, सर्व स्टाफ आणि सुज्ञ असे पालक आणि आज जे खूप उत्साही आहेत असे विद्यार्थी ज्यांना आपल्या कलागुणांना
अगदी सर्वांच्या समोर प्रेझेंट करायचं आहे, कलागुण त्यांना दाखवायचे आहेत. कारण या माउंट टेक्नो स्कूलमध्ये मॅडमनी आत्ताच सांगितलेलं आहे की फक्त गुणवत्ताच किंवा फक्त पुस्तकी ज्ञानच दिलं जात नाही, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांशी प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरॅक्शन घडवून आणली जाते किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला कशामध्ये आवड आहे, त्याच्या अंगी कोणते गुण आहेत याची चाचपणी प्रत्येक शिक्षक स्वतःहून करत आहे. आणि त्या गुणांना वाव देण्यासाठी म्हणूनच असे वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम, सहशालेय उपक्रम शाळेमध्ये घेतले जातात. आणि त्यातीलच एक भाग म्हणजे आजचे हे स्नेह संमेलन. या प्रसंगी मी हेही सांगू इच्छिते की हे जे काही विद्यार्थी उत्साही आहेत किंवा खूप गोष्टीमध्ये अगदी उत्साह त्यांचा दिसून येत आहे, यासाठी पालकसुद्धा तेवढेच सहभागी आहेत किंवा त्यांचं सहकार्यसुद्धा शाळेला खूप लाभत आहे. कारण आपल्याला माहिती आहे की कोणताही विद्यार्थी हा आदर्श नागरिक बनवायचा जर असेल तर त्यासाठी शिक्षक जेवढा जबाबदार आहे, जिम्मेदार आहे, तेवढाच त्याचा पालकसुद्धा जिम्मेदार असतो. आणि म्हणूनच पालकांच्या सहकार्याशिवाय कोणताही शिक्षक किंवा कोणतीही शाळा त्या विद्यार्थ्याचं भवितव्य घडवू शकत नाही किंवा घडवणं तेवढं त्याला सोपं जात नाही. म्हणूनच पालकांचेही खूप खूप धन्यवाद की ते सुद्धा शिक्षकांना वेगवेगळ्या बाबतीत सहकार्य करत आहेत. किंवा जेव्हा पालक सभा वगैरे असते तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात पालकसुद्धा शिक्षकांना भेटत असतात, त्यांच्याशी हितगुज करत असतात, विद्यार्थ्याच्या प्रगतीविषयी बोलतसुद्धा असतात आणि त्यातूनच विद्यार्थी घडत आहेत. आणि या ठिकाणी बऱ्याच गोष्टी नवनवीन घडताना दिसतात किंवा त्या घडवून आणल्या जातात. याचं कारण म्हणजे शिक्षक स्वतःहून स्वयंप्रेरित झालेला आहे आणि आपणच काहीतरी विद्यार्थ्यांसाठी विशेष केलं पाहिजे, जेणेकरून तो विद्यार्थी पुढे चालून आदर्श असा एक नागरिक बनेल. ठीक आहे, तो कलेक्टर बनेल की नाही हे सांगता येत नाही किंवा तो एक मोठा अधिकारी बनेल की नाही हेही आपण सांगू शकत नाही. का तर प्रत्येकच विद्यार्थी हा IAS, IPS किंवा वकील, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर बनेलच असे नाही, पण प्रत्येक विद्यार्थी हा आपण आदर्श भारताचा नागरिक बनविण्यासाठी काम केलं पाहिजे हे प्रत्येक शिक्षकांनी ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी प्रत्येक शिक्षक अगदी तळमळीने, आपुलकीने आपले कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत. आणि त्याचीच प्रचिती म्हणून या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल की भरभरून गर्दी आहे, पालकांचा सुद्धा उत्साह आहे, विद्यार्थ्यांचाही आहे. आणि आता या ठिकाणी जास्त काही न बोलता मी सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी अर्थात त्यांचे कलागुण दाखविण्यासाठी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. सगळ्यांना सर्वात पहिले नमस्कार. मी डॉक्टर हर्षवर्धन आबासाहेब जगताप, संस्थापक अध्यक्ष. सगळ्या चिमुकले मंडळींना वार्षिक स्नेहसंमेलनाच्या शुभेच्छा देतो आणि सगळ्या शिक्षकगण ज्यांनी एवढे मेहनत घेतली आहे, जे सगळे कष्ट केलेत, त्या सगळ्यांचे आभार मानतो. आता बोलायला टाईम तर नाही आहे तसा, पण आणि जास्त काही बोलायला उरलं पण नाही आहे. अतिशय उत्तम प्रकारचं मार्गदर्शन जी श्रीकांत सरांनी केलेलं आहे. तरी मी सगळ्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट म्हणाल की शिक्षण हे चांगलं घ्या. इथून पुढं शाळेतून बाहेर पडाल त्याच्यानंतर पण असं शाळेत आहात तोपर्यंत
शालेय जीवनाचाही फुल आनंद घ्या. पालकांना पण एक रिक्वेस्ट आहे की जेवढं शिक्षक मेहनत घेतात तुमच्या पाल्यावर तेवढं तुम्ही पण लक्ष द्या. बाकी जास्त काही बोलण्यासाठी वेळ नाही आता. जय हिंद, जय महाराष्ट्र. बिग बॉस फेम किलर गर्ल द जान्हवी किल्लेकर. कम ऑन एवरीवन, मेक सम नॉइज. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मला असं वाटतंय की आज छत्रपती संभाजीनगरची मुलं काही झोपणार नाहीयेत. काय क्या बात आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं द किलर गर्ल जान्हवी किल्लेकर. माईक 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 द्या ना, माईक द्या ना. आणि मी अध्यक्ष गंधराबाई प्रतिष्ठान गलांडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि जान्हवी किल्लेकर मॅडमचं स्वागत करायचं आहे. आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर मॅडम आलेल्या आहेत. आणि मुलंच नाही, खरं तर मी पण खूप मोठी फॅन आहे, कारण की मी बघितलं आहे एकही टास्क सगळ्यांचे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संभाजीनगरकर थकलात? दोन्ही हात वर पाहिजेत मला. काय वाटतंय? लय भारी वाटतंय मंडळी. वा वा, मला पण खूप भारी वाटते. आणि आल्या आल्याच एवढं प्रेम, म्हणजे मला रडू येईल आता यार. नाही नाही, आज रडायचं नाही, आज फक्त हसायचं आणि यांच्या झोपा उडवायच्यात आज खरं तर. जय जय शिवाजी. ओके, थँक्यू सो मच. काय मग कसे आहात सगळे? बिग बॉस पाहिलात की नाही? माझी भांडणं पाहिलीत की नाही? हो, बऱ्याच गोष्टी आहेत. माझी भांडणं, माझं जेल, माझं रडणं, माझं टास्क खेळणं आवडलं की नाही तुम्हाला? वा वा. आणि यावेळेचं विशेष कौतुक असे की सगळ्या लहान मुलांनी मनापासून बिग बॉस बघितला, हो की नाही? सो स्वीट, सो स्वीट.
थँक्यू सो मच. बिग बॉसच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणेन की तुम्ही सगळ्यांनी आमच्या 5व्या सीझनला इतकं भरभरून प्रेम दिलं. बापरे, काय म्हणायचं आहे का तुम्हाला? थँक्यू सो मच. आणि अजून एक अनाऊन्समेंट करायला मला फार आवडेल की बिग बॉस संपलं आहे आता आणि माझी नवीन मालिका आली आहे स्टार प्रवाहला. रात्री 11 वाजता असते अबोली मालिका. त्याच्यात मी इन्स्पेक्टर दीपशिका भोसले पाटील नावाची भूमिका करते. सो बिग बॉसला किंवा माझ्या आधीच्या मालिकांनाही सगळ्यांनी बरंच प्रेम दिलं आहे आणि माझ्या या पुढच्या मालिकेला सुद्धा तुम्ही भरभरून प्रेम द्याल अशी मी आशा व्यक्त करते. आणि तसेच आजचा दिवस खूप खास आहे कारण की मला ह्या स्कूलमध्ये खरं तर यायचं होतं, माउंट व्हॅली टेक्नो स्कूल. मी बरंच नावही ऐकलेलं आहे या स्कूलचं आणि सगळ्या स्टुडंट्सना पण भेटायचं होतं. मला यांचा डान्सही पाहायचा आहे पण झालेत की आहेत अजून बरेच बरेच डान्स बाकी आहेत. ग्रेट. कोणाकोणाचे आणि यांना बघून तुम्हाला कोणाची आठवण येते? ईशानची आठवण तर नाही येते. खरोखर आम्हाला देखील ईशान फार आवडतो. त्याची कर्ली कर्ली हेअर्स आणि आईसारखा दिसतो, सो सगळ्यांना आवडतो. सो बिग बॉस लवर आहे इथं सगळे आणि जान्हवी किल्लेकरची सगळा फॅन बेस बसलेला आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार आवाज होऊन जाऊ द्या. थँक्यू गाईज. लव यू ऑल. लव यू. लव यू. थँक्यू सो मच मॅडम. तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही स्थानपन्न व्हा. येस येस येस. अवॉर्ड डिस्ट्रीब्यूट आपण या ठिकाणी करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि कुणाचीही मजा मस्ती आपल्याला भावशीर पडेल सांगता येत नाही. कृपया सर्वांना विनंती आहे जागेवर बसा आणि त्रास होणार नाही याची दक्षता घ्या प्लीज. आणि स्टुडंट ऑफ द इयर हा अवॉर्ड का दिला जातो हे सगळ्यांना माहीतच असेल. वर्षभर संपूर्ण कर्तृत्व, स्टडी आणि ह्या सगळ्या गोष्टी पारखून स्टुडंट ऑफ द इयर हा नेमला जातो. सो सर्वप्रथम पूर्व प्राथमिक गट स्टुडंट ऑफ द इयर 2025 आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पहिले, नंतर मी नाव सांगणार. कुमार एमन शेख नर्सरी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कुमार एमन शेख नर्सरी. त्यांनी प्लीज स्टेजवर यायचं आहे. डान्स आलाय तुझा. बापरे, ही आहे का? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. Come on everyone, make some noise. दोघं हात वर पाहिजे, दोघं हात वर सर्वांचे. जोरदार टाळ्या. बॅक साईडला कृपया मी सर्व जेंट्सला रिक्वेस्ट करते कृपया खाली बसून. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. तिसरं पारितोषिक माध्यमिक गट कुमारी प्रिया कुमारी ठाकूर इयत्ता 9वी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तिसरं पारितोषिक कुमारी प्रिया कुमारी ठाकूर इयत्ता 9वी. कोण असू शकतात? टीचर्स, स्टुडंट्स एकदा सांगा कोण असणार आहे? टीचर्स ऑफ द इयर अवॉर्ड कोणाला मिळणार आहे? आवाज आला पाहिजे. ओके ओके.
सो सस्पेन्स क्लिअर करूया आपण. श्रीमती शोभा जाधव मॅडम यांना. श्रीमती शोभा जाधव मॅडम, पूर्व प्राथमिक वर्ग शिक्षक, सिनियर KG. मॅडमांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. मान्यवरांचे आभार. थँक्यू सो मच. त्यानंतर धन्यवाद मॅडम. पुन्हा एकदा टीचर्स ऑफ द इयर अवॉर्ड मिळत आहे श्रीमती अर्चना काळे मॅडम यांना, प्राथमिक वर्ग शिक्षक, इयत्ता 3री. मॅडमच्या विद्यार्थिनींचा आवाज आलेला आहे. धन्यवाद मॅडम. आणि तिसरे पारितोषिक मिळत आहे श्रीमती श्वेता, इंग्रजी विषय शिक्षिका. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आणि मी मान्यवरांना विनंती करते ते पुन्हा एकदा स्थानपन्न होऊ शकतात. धन्यवाद मॅडम. सो जोरदार टाळ्यांच्या गजरात स्टेजवर स्वागत करायचंय किलर गर्लचं, जान्हवी किल्लेकर मॅडमचं. मला म्हटलं की माझी नवीन मालिका, म्हणजे मालिका आधीचीच आहे पण माझी त्या मालिकेमध्ये एंट्री झाली आहे इन्स्पेक्टर दीपशिका भोसले पाटील या नावाने. सो एक छोटासा ट्रेलर आहे त्याचा, सो मी तुम्हाला दाखवू इच्छिते. सो प्लीज बघा. हाय कोरे माझं रूप लई वारी नटे सावरी माळून हो गजरा दिल बरा राजसा तुम्ही जरा बघा तरी. मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी. मी मदन मंजिरी चटक चांदणी चम चम ते अंबरी. क्या बात आहे, क्या बात आहे. फुलवंती मधलं हे गाणं आहे ना. हां, आणि हे गाणं पण मी बिग बॉसच्या घरात असताना नाचले. प्राजक्ता ह्याच फिल्मचं प्रमोशनसाठी तिथे आलेले आणि तेव्हाच मी पहिल्यांदा ऐकलेलं ते गाणं. विलनच करते. सो आतापर्यंत मी खलनायिकेचे बरेच पात्र केलेले आहेत. बिग बॉसच्या घरात पण मध्ये मध्ये मी विलन दिसले लोकांना. सो आताही मी तसंच पात्र करते. तर आत्तापर्यंत बरंच प्रेम दिलं आहे आणि नक्कीच या पात्रालाही खूप प्रेम द्या. आणि ही मालिका तुम्ही नक्की आवर्जून बघा. सोमवार ते शनिवार लागतेय स्टार प्रवाहाला रात्री 11 वाजता. न चुकता बघा. बघणार की नाही? घरी जाऊन सांगायचं आईला मालिका बघ म्हणून. कळलं का? त्याच्या आधी अभ्यास करून घ्या तुमचा, नाही तर मालिका बघत बसाल.
थँक्यू सो मच. आणि सगळे जणांनी आतापर्यंत खूप प्रेम दिलं, यापुढेही देतील. आणि आम्हाला जान्हवी किल्लेकर मालिकांमध्ये खलनायिकेच्या भूमिकेत दिसली तरीही चालेल, पण आम्ही बघणारच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकतात. थँक्यू.